उलिस पयाटीचं झाड निघालं. 10-12 क्विंटल कापूस होईन एका झाडाले. म्हणून काही ठेवून फायदा नाही. एवढा कापूस आपल्याला पिकला नाही पाहिजे. इथं ह्या जागी माई आजी, इथं दुसऱ्या जागी माई आप्पाजी आहे. तर आज पेरल्यावर किती दिवसांनी सोयाबीन बाहेर निघत असते काय माहित. तुम्हाला जर माहित असेल तर सांगा मला. पूर्ण पीक निघाला बरोबर ताशी लागलेला आहे. आज रात्री जो पाऊस आला होता त्या पावसानं माया वावराचं काय हाल केलं पा. जसं काय आपले जेसीपीनं नाली काढली तशी नालीच उकळून नेली. पुरं वावर खड्डून नेलं न पुरी माती त्या दुसऱ्या नाल्यात नेऊन फेकून दिली. तर मी ट्रॅक्टर घेऊन आलो होतो पेराले. माई नाली पाहून घ्या इथं कसं पेरावं मला काही समजून नाही राहिलं. आता तर मी दुसरीकडून ट्रॅक्टर पेरायला लावला. आता दुसऱ्या धुऱ्यानं माया पेरणं चालू झालं. तर हा आपला ट्रॅक्टर मस्तपैकी पेरणं चालू झालं आहे. रात्री आलेल्या पावसामुळं वावरं ओलेच होते. तरी मी सकाळीच बिलकुल 7 वाजता ट्रॅक्टर माझ्या वावरात पेरायला लावला. अजून जर पाणी आलं म्हटलं तापत येईन, ट्रॅक्टर भेटन नाही भेटन. पेरणं चालू केलं आणि तुम्ही पहा आपल्या पेरणी यंत्राला कशी माती डिकू राहिली खतरनाक. असं बेरले नाही पाहिजे बुवा, ते भोकं बुजले नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे पायता पायता आपलं अर्ध वावर तर पेरूनच झालं ना, अर्ध वावर राहिलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त नजारा, हिरवं हिरवं अबाई दिसू राहिला. आता काहून तर हे आपल्या सोलरच्या इकडची साईड पेरून झाली, इकडची साईड पेरून व्हायची आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर विषय असा आहे, पेरणीचे दिवस निघून चालले आहे आणि पाणी पाऊस सांगितलं आहे. त्या कारणामुळे आपल्याला वावरा आपलं पेरणं लवकर. तर नवीन दिवसाची सुरुवात नवीन व्हिडिओपासून, म्हणजेच आपल्या थेट शेतातून. कारण आता पेराचे दिवस तर तुम्हाला माहीतच आहे. सर्व शेतकऱ्याचे एकच काम सुरू आहे का पेरणं. तुम्ही पाहू शकता हे आपलं धतिंग आणि एवढं वावर आपलं पेरून झालं आहे. हे वीर तिकडल्याही वावरात पेरणं चालू आहे. आणि हे जराशी जागा राहिली, हे युरिपाची जराशी सुटलेली आहे. हे आपल्याला नंतर मग पेरून टाकते. काही लोक जोडीनं पेरू राहिले, म्हणजे बैलानं पेरू राहिले. तुम्ही रस्त्यानं पाहू शकता बैल बंड्या जाताना हे. आणि काही लोक ट्रॅक्टरनं पेरतात. तसं बैलाचं पेरणं. आता माझ्याजवळचं पूर्ण तुरी खतम झाल्या होत्या म्हणून मी निघालो होतो घरी तुरी आणाले. तर माया मागं सावली लागली होती का मी येतो म्हणजे घरी. मी म्हटलं चाल. मग घेतली तुरीची थैली गाडीवर, गाडी केली सुरू, निघालो थेट वावरात. आणि वावरात आलो तर पाहतो हे आपलं वेल्वेटचं प्राणी होय का काय होय काही मला समजून नाही राहिलं. पण मी वेल्वेटचा किडा म्हणत असतो. याले लय लोक वेल्वेटचा किडा म्हणते. याचं नाव काहीतरी मृग किडा का असं काहीतरी नाव आहे. पण हा पेरणीच्या टायमालाच येत असते. खतरनाक आहे. मस्त वेल्वेट सारखा मखमली मऊ किडा. ह्या औषधासाठी कामी पडते म्हणते. म्या घेतला मग त्याला काळीवर न खेळू राहिलो होतो मी जरासं. त्याले किती पाय आहे तुम्ही पाहू शकता, लय पाय आहे त्याले. चला मग आता आपलं पायता पायता पुरं पेरणं खतम होत आलंय. 8 तासच मारणं चालू आहे फक्त. आता 8 तास मारून झाले म्हणजे आपण मोकळं झालो. आता फक्त पावसाची वाट आहे. पाऊस आला का आपले पेरणं निघून जाऊ शकते. हे आपला काला घोडा उभा आहे इथं. आणि तिकडून ट्रॅक्टर आपलं शेवटचं तास म्हणजे 8 तास घेऊन येऊ राहिला. निसर्गाचा अद्भुत नजारा, सुंदर असं वातावरण दिसू राहिलं. अबाय तर खतरनाकच दिसू राहिलं.
आणि मागच्या वर्षी आपण ह्या वावरात पयाटी टाकली होती, ह्या वर्षी सोयाबीनच टाकलं. तर मित्रांनो, आता आपलं वावर पूर्ण पेरून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण वावर पेरून झाला आहे आणि काही जागा सुटलेली आहे. जसं इथं हे सोलरच्यानं इथं पेरता नाही आलं आणि ह्या इथची जराशी जागा सुटलेली आहे. आता इतक्यासाठी मी आणलं घरून जरासं सोयाबीन. इथं मस्तपैकी डोबून टाकतो सोयाबीन. याच्यात सोयाबीन आहे. याच्यात मी सोयाबीन आणलं. हा आपला या तर शेतकरी मित्रांनो, अशी काही जागा असते की जिथं ट्रॅक्टर आपला पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी मग काय करायचं, सोयाबीन घेऊन यायचं, सोयाबीन किंवा तुरी अशा प्रकारे. आणि जिथं जिथं ट्रॅक्टर पोहोचला नाही तिथं आपण आपल्या हातानं डोबून द्यायचं. म्हणजे कसं, ह्या सोयाबीनच्या सोबतच हे सोयाबीन आपलं निघून जाते. म्हणजेच सर्व झाडं हे सारखे वाढते. नाहीतर एवढी जागा तशीच मोकळी राहते, मग ते काही कामाची गोष्ट नाही आहे. आणि सोयाबीन निघाल्यावर जर डोबतो म्हटलं तर हे झाड लहान राहते, हे झाड मोठं राहते आणि हे मागचं सोयाबीन हिरवच राहते, तर ते वाहून जाते. ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर गेला नाही त्या ठिकाणी मी डोबलं मस्त. पाहू शकता असं माझ्या खतरनाक वावर डोबून झालेलं आहे. पुऱ्या चुका जिथं जिथं डोबाचं होतं त्या सर्व डोबून टाकलं. आणि हे आपल्या मागचं वावर पाहू शकता तुम्ही. ह्या मागच्या वावरात पयाटी आणि मूग लावला आहे. लय दिवस झाले लावला, तर ते तुम्हाला मी दाखवतो. पाहून घ्या, निघालंय पूर्ण पीक निघालं. बरोबर ताशी लागलेला आहे. खतरनाक दिसू राहिलं. आणि हे आपलं वावर काहीच नाही निघालं. तर ते एक शेजारचं वावर आहे, ते निघाचंच आहे. तसं म्हटलं तर हे पुरं आपलंच वावर आहे. हे खतरनाक सर्वच्या सर्व पण गेलं ते आता काही सांगायची गोष्ट नाही. आणि हे जे निंबाचं झाड आहे तुम्ही पाहू शकता, मस्त खतरनाक निंबाच्या झाडाची सावली. ह्या निंबाच्या झाडाच्या सावलीत आपण बसत असतो. बाकी दूरपर्यंत सावली पडली आहे. लय दूरपर्यंत आपल्यावर सावली पडली. कुठेही बसा त्या निंबाची सावली. आणि हे ते निंबाचं झाड. हे आपलं वावर पुरं काय भोर आहे, कुठं काहीच नाही निघालं नाही. ह्या इथं एक पयाटीचं झाड निघालं. हे पाय, उलीस पयाटीचं झाड निघालं. तर ह्या जागी मागच्या वर्षी मी पयाटी लावली होती. त्या पयाटीचं जरासं ते कोंबटं निघालं. ते आता उपरून फेका लागते. एक झाड ठेवून काय करता, पयाटीचं त्याला कापूस लागन 10-12 क्विंटल कापूस होईन एका झाडाले. म्हणून काही ठेवून फायदा नाही. एवढा कापूस आपल्याला पिकला नाही पाहिजे. तर आज पेरल्यावर किती दिवसांत सोयाबीन बाहेर निघत असते काय माहित. तुम्हाला जर माहित असेल तर सांगा मला रपारप कमेंटा करून. आणि तुमच्या वावरात काय पेरलं, सोयाबीन पेरलं, कापूस पेरला, मूग पेरला, उडीद, तीळ, ज्वारी, बाजरी, मका, जे पेरलं असेल ते मला सांगा कमेंटा करून खपाखप. इथं ह्या जागी माई आजी, इथं दुसऱ्या जागी माय आप्पाजी आहे. वावराची सोकारी करायला असते. तर व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटन ते करा, पण करा. तर आजचा आपला शेतातला व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. आपलं सोयाबीन निघाल्यावर आता आपल्या वावरातलेच व्हिडिओ येत राहील. तर चला, बाय, गुड नाईट, शुभरात्री.